वैद्यकीय अधिकारी RBSK सिव्हिल हॉस्पिटल औरंगाबाद येथून आज इथे जिल्हा परिषद अब्दी मंडी शाळेत आपले माननीय जिल्हाधिकारी माननीय दिलीप स्वामी सर यांच्या संकल्पनेतून दशसूत्री कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य धनसंपदा या सदराअंतर्गत आरोग्य विषयक समुपदेशन व चर्चा शालेय विद्यार्थ्यांसोबत 1 तास या कार्यक्रमासाठी इथे त्यांना प्रबोधन करण्यासाठी आरोग्याचे प्रबोधन करण्यासाठी इथे आलेली आहे। तर आजकाल आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना किंवा आपल्या सगळ्यांनाच आचार आणि विचार याच्या सवयींमध्ये काय बदल घडवून आणायचा आहे यासाठी आपण ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे। तर त्यामध्ये मुलांना स्वच्छता, आरोग्य, आहार याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले। तसेच त्यांना फास्ट फूड जसे की पिझ्झा, बर्गर, ब्रेड, बिस्किट, खारी हे सगळं वर्ज्य करून आपले जे आहेत आहार घरचं ताजं अन्न, भाजी, पोळी, वरण, भात आणि दूध, तूप, दही या गोष्टी खाण्यासाठी त्यांना प्रबोधित करण्यात आलेलं आहे। आणि आज या मुलांनी विद्यार्थ्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही प्रयत्न करू की मॅगी, पिझ्झा, बर्गर हे खाणार नाही, मोबाईल जास्त बघणार नाही। त्यामुळे त्यांच्या दृष्टीवर, त्यांच्या कानावर आणि त्यांच्या मेंदूवर काय दुष्परिणाम होतात हे त्यांना आज समजले। त्यामुळे त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही मोबाईल बघणार नाही, टीव्ही जास्त वेळ रात्री बघणार नाही, रात्री लवकर झोपणार, सकाळी लवकर उठणार। या सगळ्या गोष्टी त्यांना लक्षात आलेल्या आहे। त्यांना फक्त जे आपल्या पैसे ज्याला लागत नाही, जसं की पाणी आपण पिऊ शकतो त्याला पैसे लागत नाही। पाणी दिवसभरातून 3 ते 4 लिटर प्रत्येकाने पिलं पाहिजे। लवकर झोपणे आणि लवकर उठणे या गोष्टींना पैसे लागत नाही। त्यामुळे आपल्या आरोग्यावर आपलं आरोग्य एकदम सुदृढ राहतं, आपल्याला दवाखान्याची गरज पडत नाही, आजारी आपण पडत नाही, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे। आणि त्यामुळे ते इथून पुढे आजपासून पुढे सगळं असंच राहतील आणि मार्गदर्शन केल्याप्रमाणे ते वागतील अशी मी आशा बाळगते आणि माझे 2 शब्द संपवते। आज जिल्हा परिषद अब्दी मंडी या शाळेमध्ये आरोग्यम धनसंपदा माननीय दिलीप स्वामी साहेबांच्या दशसूत्री कार्यक्रम अंतर्गत सारा मॅडम यांनी मुलांना 1 तास 1.5 तास मार्गदर्शन केलेले आहे आणि मुलांमध्ये चांगल्या सवयी निर्माण व्हाव्या आणि त्यांनी सुदृढ आयुष्य जगावं म्हणून मार्गदर्शन केलेले आहे। आज जिल्हा परिषद शाळा अब्दी मंडी या ठिकाणी श्रीमती डॉक्टर सारा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्गदर्शन केले। त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते। त्यांनी मुलांना चांगल्या सवयी आणि शिस्त कशी लागावी, स्वतःच्या शरीराला, स्वतःचं आरोग्य कसं व्यवस्थित ठेवावं, स्वच्छता कशी बाळगावी याबद्दल खूप मोलाचे मार्गदर्शन केले। आणि आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांना ग्वाही दिली की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचे पालन करू आणि ह्यानंतर त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ह्या आम्ही अंमलात आणू। त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते। सारा मॅडम या ठिकाणी आल्या आणि आमच्या मुलांना एवढे सुंदर मार्गदर्शन केले, ह्याबद्दल मी त्यांचे शतशः आभारी आहे। दादा अबू पत्रकार, मैं आज जो स्कूल में आया था जिसकी वजह से मैडम की जो है बहुत से सारे बातें सुनने को मिले हुए थे तमाम बच्चों को।